नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल, एक कोलगेट स्माइल तोंडावर कायम ठेवत असाल। तर चला आज आपण बघूया की बरेच सारे लोक टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये सापडलेले आहेत। उपाय घेऊन आलेली आहे, उपाय पण ऐकायचा आहे, 2 शब्द मोटिवेट पण करायचा आहे तुम्हाला आणि शेवट आपल्याला प्रोडक्टची माहिती पण घ्यायची आहे। तिन्ही माझ्या व्हिडिओमध्ये रोज तुम्हाला बघायला मिळणार। तर काय सांगते मी, रोज एक चेहऱ्यावर स्माइल ठेवा, कारण जे आपण युनिव्हर्सला देतो तेच युनिव्हर्स आपल्याला माघारी देतं। म्हणून तुम्ही जर कुणाशी हसलात तर तुम्हाला कोण तोंड वाकडं करतं का? नाही करत। तुम्ही जर हसलात तर ते पण पुढचं माणूस तुमच्याशी हसतं। मग युनिव्हर्सला सुद्धा हसू द्या, म्हणजे तुम्हाला आपल्या घरामध्ये किती निगेटिव्ह एनर्जी तयार करता येईल ते बघा। घरामध्ये, मनामध्ये, सगळीकडे वाईट बोलायचंच नाही, निगेटिव्ह बोलायचंच नाही, म्हणजे या सगळ्या आपल्या मनावर पण दडपण येत नाही आणि घराच्या पण ऊर्जा खराब होत नाहीत, आपला ओरा पण खराब होत नाही। तर या गोष्टी लक्षात ठेवा की जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला दुसऱ्याला देता येईल तेवढी देत चला, कारण देव असो, युनिव्हर्स असो, काय करतं, जे आपण देतो तेच आपल्याला पुन्हा माघारी मिळत असतं। तर चला, त्यासाठी पण आज मी एक रेमेडी घेऊन आले तुमच्यासाठी व्हिडिओ आता, की ज्यांचे गुरुग्रह खराब आहे, ज्यांच्या अडचणी जीवनातल्या संपत नाहीयेत आणि ज्यांची मुलं वाईट संगतीला लागतायत, ऐकत नाहीयेत, कामं करत आहेत, अभ्यास करत नाहीयेत, सरस्वती क्रिस्टल जवळ असून सुद्धा जी मुलं अभ्यास करत नाहीयेत त्या मुलांसाठी मी खास सांगते। सरस्वती क्रिस्टल जवळ असून सुद्धा 8 वर्षाच्या पुढची मुलं जर काम करत नाहीयेत तर त्यांना 11 दिवसाचा ओरा सोप हा नक्की वापरा, कारण काही ना काही निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यावर आहे, जेव्हा सरस्वती मातेसारखा क्रिस्टल त्यांच्यावर काम करत नाही। तर त्यावेळी तुम्ही चटकन ओरा सोप वापरा, नाहीतर मी म्हणते की तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट्स बरोबर ओरा सोप घ्या, म्हणजे याचे फायदे तुम्हाला होतील। मी तुम्हाला 7 चक्रा क्लीन करते, कधी कधी मला तुमच्या घरातल्या सुद्धा निगेटिव्ह ऊर्जा दिसतात, त्यावेळी त्या पण मी क्लीन करते, पण त्या तुम्हाला जास्त माहिती असतात। ज्यावेळी तुम्ही साधी सोपी आंघोळ कराल किंवा एखादी दोन्ही घरामध्ये द्याल तर त्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जातील आणि रेकीचे फायदे तुम्हाला भरभरून होतील। तर जरूर हे काम करत जा। चला आता आपण बघूया की भाग्य साथ देत नसेल तर फक्त करा हे उपाय, किंवा मुलं ऐकत नसतील तर करा फक्त हे उपाय। 2च उपाय तुम्हाला मी सांगणार आहे। तर रोजच्या रोज आपण तुपाचा दिवा जो लावतो त्या तुपाच्या दिव्यामध्ये शक्यतो तुपाचा दिवा संध्याकाळचा लावत जा। तुळशीपाशी लावा, देवापाशी लावा, जिथं कुठं तुम्ही तुपाचा दिवा लावत आहात, सकाळ असो संध्याकाळ असो। तर चिमूटभर, ज्या घरात लग्नांची मुलं आहेत त्यांना सुद्धा सांगते की त्यांनी चिमटभर हळद त्या दिव्यामध्ये घाला, देवाची जी हळद असते ती चिमटभर हळद त्या तुपामध्ये घाला आणि तो दिवा प्रज्वलित करा। यानं आपला ग्रह मजबूत होतो। गुरु जे नवग्रह चौकी घेत नाहीत किंवा आहे तरी सुद्धा मुलांची लग्न ठरत नाहीयेत त्यांच्यासाठी हा खास उपाय। मुलं ऐकत नाहीयेत, गुरुग्रह जर कमकुवत असेल तर खूप सारे प्रॉब्लेम आयुष्यामध्ये येऊ शकतात। तो माणूस नास्तिक बनतो, तो माणूस आपलं काही ऐकत नाही, मग ते मूल असू दे नाही तर कुणी असू दे। हळद चिमटभर तुपाच्या दिव्यात घालायची आणि मनोभावे आपल्या इष्ट गुरु असतील नाही तर कोण असेल त्यांना प्रार्थना करायची की मी हा उपाय माझ्या घराच्या सुख शांती समृद्धीसाठी करत आहे, माझ्या मुलांसाठी करत आहे, तर त्याचं योग्य फळ मला द्या आणि थँक्यू युनिव्हर्स। दोन्ही गोष्टी, धन्यवाद जेवढा तुमच्या आयुष्यामध्ये आहे, पश्चाताप जेवढा तुमच्या केलेल्या पापांमध्ये आहे ना, तेवढी लाईफ सोपी जाणार आहे। बघा, लक्षात घ्या, तुमची वय लहान असतील, मोठी असतील, आयुष्य देवाने ठरवून दिलेलं आहे, मग ते वाया का घालवायचं? तुम्ही जर आयुष्याच्या उन्नतीच्या कडे जर खूप उशिरा गेलात तर ज्यावेळी तुम्हाला कळायला लागेल ना त्यावेळी तुम्ही म्हातारे झाले असाल। म्हणून मी आत्तापासून सारखं सांगत असते की कर्म चांगली करा, म्हणजे शेवट पण आपला चांगला होतो किंवा पुढची पण जन्म आपले चांगले होतात। मानव जन्मात तर यायलाच नको, पण आलं तरी आपलं हे सगळं पुढं पण चांगलं होतं संचित, हे शास्त्र सांगतं। म्हणून ध्यानी पुरुष वगैरे जे असतात ते कायम आपल्याला हे सांगत असतात। तर चला, हा हे करायचा। दुसरी गोष्ट अजून एक सांगते की गुरुग्रह मजबूत करण्यासाठी काय करायचं, तर अमावस्येच्या दिवशी गुरुग्रह मजबूत करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी किंवा शनिवारी किंवा बुधवारी, बघा 4 दिले, त्यातलं जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळी तुम्ही करा। गुरुग्रह मजबूत होण्यासाठी एक पिवळा दोरा घ्या, पिवळा दोरा नसेल तर पांढऱ्या दोऱ्याला हळद लावून तो पिवळा करा। पांढरा सुती दोरा जो आपण वडाला गुंडाळतो त्या दोऱ्याची गुंडीला हळद लावून पिवळी करा, नाहीतर अशा लाल मध्ये पिवळा दोरा सुद्धा मिळतो, तो सुद्धा तुम्ही घरी आणला
तरी चालेल. ते घेऊन त्याला 108 वेळा ओम भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत म्हणत 108 गाठी त्या दोऱ्याला बांधा. तेवढा दोरा त्या गुंडीत बरोबर पुरतो, तेवढ्या गाठी जवळ 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 मारायच्या त्याला. आणि प्रत्येक ह्याला जप करायचा. 108च गाठी झाल्या पाहिजेत आणि जप करायचा ओम भगवते वासुदेवाय नमः हा जप करायचा. आणि तुळशीच्या कुंडीला, तुळशीला नाही, तुळशीच्या कुंडीला तो दोरा गुंडाळून टाकायचा, गाठ न मारता असा करून त्याच्यात खोचून टाकायचा. हे काम तुम्हाला आता सांगितलं या 4 दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता. यामुळं घरामध्ये धन येत राहील. बाहेरच तुमची एक रेमेडी बाहेरच झालीये घराच्या, त्यामुळं घरामध्ये धन येत राहील. गुरुग्रह मजबूत होईल, मुलांची लग्न ठरतील, मुलांचा अभ्यासात लक्ष लागेल, मुलं वाईट संगतीपासून लांब राहतील. बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्याच्यामुळे तुम्हाला होणार आहेत. त्याचबरोबर त्यावेळी ज्यावेळी उपाय कराल या 4 दिवसामध्ये, त्यावेळी सुद्धा तुपाचा दिवा तुळशीला लावा आणि चिमूटभर त्याच्यामध्ये हळद घाला. यानं गुरुग्रह मजबूत होतो आपला, हे लक्षात ठेवा. आता विद्यार्थी अभ्यास करत काय नाहीयेत तर ह्याचा व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये नक्की बघूया. 2च मला तुम्हाला सांगायचे होते उपाय, पण उपाय काय माझ्याकडे खंडीभर असतात. तर यापैकी कोणताही उपाय तुम्ही करून बघा. हा इथं संपला आपला व्हिडिओ. आता सांगत आहे मी प्रोडक्ट बद्दलची माहिती. तर आपला ब्युटी सोप खूप आवडत आहे. लेडीज पेक्षा सुद्धा जेंट्स लोकांना सुद्धा तो खूप आवडत आहे. बीटरूट सोप आणि एंजल सोप यामध्ये बदामाचा चुरा आणि तांदळाचा चुरा. एंजल सोप हा तांदळाच्या बेसवर केलाय, मग त्याच्यामध्ये थोडीशी मुलतानी मिट्टी आहे, त्याच्यामध्ये तांदळाचा पीठ आहे, त्याच्यामध्ये तांदळाचा चुरा स्क्रबसाठी तुम्हाला दिलेला आहे, मिल्क पावडर आहे, सगळ्या ज्या आपल्या गोष्टीला आहेत. बीटरूट मध्ये काय आहे तर गुलाब आणि बीट ह्याचा एकत्र केलेला जो त्याचा सगळा रस निघालाय तो बेस सोप मध्ये घातलेला आहे आणि त्याच्यावर बदामाच्या चुऱ्याचा स्क्रब दिलाय. स्क्रब कायम शरीराला एका बाजूला स्क्रब आहे, एका बाजूला सोप आहे. त्याच्यामुळं काय होतं, स्किन आपल्याला हे होत राहतं की डेड स्किन निघत राहते स्क्रबमुळं. त्यामुळं कुठेही टॅनिंग असेल तुम्हाला काय असेल तर बीटरूट जरूर घ्या. तर टॅनिंग अगदी कमी होतोय. खूप छान रिझल्ट सगळ्यांना येत आहेत. तर त्याच्यावर सुद्धा ऑफर आहे, तर त्या ऑफरचा फायदा जरूर घ्या आणि घ्या. त्याचबरोबर मनी सोप, त्याचबरोबर रेवती आद्रा नक्षत्र सोप, ज्यांना बिझनेसमध्ये ग्रोथ पाहिजे, ज्यांना कोर्ट कचऱ्यांमधनं सुटका हवी आहे, त्यांच्यासाठी तो सोप केलाय. ओरा क्लिनिंग सोप तर तुम्ही महिन्याच्या 11 दिवस सगळेजण वापराच वापरा. रेकीचे ज्यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत ना, त्यांना अतिशय लाभ होणारे रेकीनं केलेला ओरा सोप या गोष्टीचा, तर त्याचाही तुम्ही भरपूर लाभ घ्या. मनी सोपचा लाभ घ्या. खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं सोपवर ऑफर आहेत हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे व्हॅलेंटाईन डे स्पेशल हे दाखवलंय मी तुम्हाला की तुम्ही तुमच्या प्रेमाला गिफ्ट देऊ शकता. हे 4 दिल, यामुळे त्यांना मिळणार आहे भरपूर पैसा, भरपूर प्रेम तुमच्यावरही ते करणार आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर करणार आहेत. त्याचप्रमाणे इथं मिळणार आहे तुम्हाला पूर्ण शरीराची शांती, म्हणजे 7 चक्र तुमचे शांत राहणार आहे, मेंटली तुम्ही शांत राहणार आहात आणि एकमेकावर जास्तीत जास्त प्रेम करणार आहात. हा पण आहे हा घातलेला मी सेलेनाईटचा. तर ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये एक पैसा आकर्षित होणार आहे, प्रेम आकर्षित होणार आहे, तुमचे संबंध सुधारणार आहेत. या प्रकारचे हे 4 क्रिस्टल तयार केलेले आहेत. तर चटकन अगदी थोडे पीस आहेत, पटदिशी मस्तपैकी याला तुम्ही अजून गिफ्ट इन बॅग, इथं लव यू लिहिलेलं आहे. जर तुम्ही याला गिफ्ट पॅक करून एकमेकाला जर प्रेझेंट दिलं तर ह्याच्यासारखं, ह्याच्यावर मी तुम्हाला ज्या व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे त्याची रेकी करून देणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.